हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. आत्मविश्वास म्हणजेच माणसाचा विश्वास कसा ओळखावा? माणसाचा विश्वास कसा ओळखावा? जर एखादा माणूस विश्वासाने खूप काम करत आहे, खूप काही त्याला विश्वास दर्शवत आहे, पण काही माणसं त्याचाच विश्वास मोडायला कमी नाहीत. तुला हे येणार नाही, तुला हे जमणार नाही, तू ह्यात भाग घेऊ नकोस, तुझं ह्याच्यात काही काम नाही, अशी जी लोकं आहेत ना, ती त्या विश्वास करणाऱ्या माणसाचा विश्वासघात करतात. अशी जी माणसं आहेत ती त्या माणसाचा विश्वासघात करतात. एक मिनिट. विश्वासघात करतात कारण त्यांना माहिती असतं की ह्याची धाव कुठपर्यंत आहे, हा किती पळणार आहे, हा फक्त कुंपणापर्यंतच पळणार आहे, याची धाव कुंपणापर्यंत. जसा सरडा कुंपणापर्यंतच पळत असतो त्याप्रमाणेच इतर लोकसुद्धा आपली परीक्षा तशीच करत असतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. अशी लोक बरीच आहेत. स्वतःचा फायदा करून घेणारी ती फार म्हणजे आत्मघातकी आणि आत्मविश्वासघातकी असतात, पण दुसऱ्याचा विश्वासघात करतात. नेहमी दुसऱ्याला पाण्यात बघतात, नेहमी कपटीपणाने वागतात, नेहमी त्यांच्याकडे कपटबुद्धी असते, नेहमी आत्ता डोळ्यासमोर आपल्या असं कपटबुद्धी करतात. हां, आपल्या डोळ्यासमोर कपटबुद्धी करतात आणि आपल्या डोळ्यासमोर इतरांना पण सांगतात तिला मदत करू नका. ती काय मदत करणार आहे? ती आहे विश्वासघातकी. पण स्वतः विश्वासघातकी आहात हे बघा ना. दुसऱ्याला बोटं दाखवण्यापेक्षा आपल्याकडे 10 बोटं देवाने दिलेली आहेत, तीच बोटं आपल्याकडे पण आहेत. म्हणजे तुम्ही किती माणसाचा अपमान करता, किती माणसाला आत्मघात करता, किती माणसाचा विश्वासघात करता, हे तुमच्या मनाला तुम्ही विचारा. तुमच्या मनाला विचारा. आणि जो विश्वासाने लोक असतो, गोड बोलत असतो, त्याच्या मनात काही नसतं. अशी माणसं धूर्त असतात. जी लोक गोड बोलतात, विश्वासाने, अगदी असं वाटलं पाहिजे की ह्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल क्लेश, किंतु, द्वेष काही नाही, पण त्याच माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल केश असतो, किंतु असतो, कपटीपणा असतो, विश्वासघात असतो, हे त्या माणसाकडे असतं. म्हणून जो माणूस पुढे जाणारा असतो ना, त्याला नेहमी नावं ठेवतात. नेहमी नावं ठेवण्यात पटाईत. घरातनं बघत असतात, कुठे चालले, काय करत आहे, अशी सुद्धा लोक आहेत. आणि त्यानंतरची जी माणसं असतात ना, जो माणूस विश्वासाने सगळ्यांवरती विश्वास ठेवतो, तो फक्त देवाजवळ एकच मागणं मागतो, हे देवा, मला इतरांबरोबर चांगलं राहण्याची बुद्धी दे, इतरांबरोबर चांगलं करण्याची बुद्धी दे, सामर्थ्य दे, ताकद दे. माझे पाय मोडतायत तर ते पाय माझे मोडून देऊ नकोस. हा माझा विश्वास ढळमळीत होऊन देऊ नकोस. हा माझा विश्वास, हा फक्त माझा विश्वास देवावर आहे. हा माझा आत्मविश्वास फक्त माझ्या देवावर आहे, असंही म्हणतात. आणि आहे असं, घडतंय. आत्ताच्या ह्या कालावधीमध्ये सुद्धा घडत आहे. समोरासमोर सांगतात, तिथे काही करू नका, राहू देत तसंच. हा विश्वासघात करतात. आपण साधेपणात जातो आणि समोरचा व्यक्ती आपल्याला विश्वासघात कसा करायचा हे आपल्याला दाखवून देतो. मग हा झाला की नाही आत्मविश्वासघात. आत्मविश्वास आपल्याजवळ पण पाहिजे. आपण फक्त भरोसा आपल्या देवावर ठेवायचा आणि ज्याला आपण गुरु मानतो त्याच्यावर ठेवायचा. हाच आपला आत्मविश्वास. त्याला फक्त एकच मागणं मागायचं, हे देवा, मला फक्त
सामर्थ्य दे, ताकद दे. तू माझा आहेस आणि मी तुझी आहे. हेच आपल्याजवळ आत्मविश्वासाचं एक मोठं साधन आहे. परमेश्वर. परमेश्वर. थँक्यू सो मच. आत्मविश्वास या विषयावरती तुम्हाला आजचा टॉपिक कसा आवडला तो मला कमेंटमधनं जरूर सांगा. कारण आत्मविश्वास आणि आत्मविश्वासघात करणारी लोक फार आपल्या जवळ असतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाहीत. आपल्या तोंडावरती आपला विश्वासघात करतात. आपण जरा पुढे गेलो ना तर पाठीमागनं नाकुल्या दाखवतात, नकुल्या दाखवतात, असं करतात. हा त्यांचा घाणेरडी सवय असते. हां, ही घाणेरडी सवय असते. म्हणजे हा आपला आत्मविश्वासघात करतात की नाही सांगा. थँक्यू सो मच. माझा हा विषय आपल्याला कसा आवडला, काय आवडला ते नक्की सांगा. विश्वास आणि आत्मविश्वासघातकी लोक आपणच ओळखायला शिकावीत. कारण आपलीच माणसं आपल्याला धोका देतात, दगा देतात, आपला पाय पण मोडतात. हो, आपलीच माणसं आपला धोका देतात, आपला विश्वासघात करतात आणि आपला पाय पण मोडतात. थँक्यू. जय हिंद.